किसानों के पक्ष में आवाज उठाने वाले पूर्व मंत्री बच्चू कडू आज सीधे किसानों के बीच उनके खेत में पहुंच गए। इस दौरान उन्होंने न सिर्फ हल अपने हाथ में लिया बल्कि महिला किसानों से कर्ज और खेत के लिए लगने वाले खर्चे पर विस्तार से बात भी की। पूर्व मंत्री बच्चू कडू आज अमरावती जिले के दिग्रस तालुका के धनौरा दौरे पर है। यहाँ उन्होंने आज किसानों के खेतों में जाकर उनके साथ बातचीत की। इस दौरान उन्होंने किसानों के साथ मिलकर खेत जोतने का काम भी किया। वही कडू ने 2 महिला किसानों के साथ बात भी की। इस बातचीत में साफ हुआ कि किसान किस तरह से बैंक और साहूकारों के कर्जों तले दबकर अपनी आमदनी का ज्यादातर हिस्सा ब्याज के रूप में अदा करते हैं, जबकि उन्हें ना तो सरकार से कोई मदद की उम्मीद है और ना ही बैंक से। फिर भी इन महिला किसानों के चेहरे पर किसी तरह की शिकन नजर नहीं आई। बातचीत के दौरान इन महिला किसानों ने बताया कि किसानों को हर साल साहूकार से पैसे लेने पड़ते हैं, चुकाने भी पड़ते हैं और दूसरे साल फिर से नया कर्ज लेना पड़ता है। यह सिलसिला हर साल चलते रहता है। यह किसानों की व्यथा है जो आज बच्चू कडू के सामने उभर कर आई। किती महिन्यासाठी? 12 महिन्यासाठी 12 महिने 50,000 घेतले, 12.5 वरते 12,500 वरते हो, दिवाळी झाली तर घेऊन घेते ते. घेऊन साडेबारा. गेले. दिवाळीच्या नंतर मग ते डबल चालू होऊन जाईल. असं का? 6 महिन्याच्या 17,000. हो 50,000 आले. हो 50. आणि लिहून काय घेते मग? लिहून काही नाही देत. नाही आपले जवळचे तर देते ते, दुसरे नाही. नाही का? नाही खत जवळचे कितीचं आणलं तुम्ही मग? हे ते 4,000चं 2-4 पोते. 4,000चे एक एक पोते 1,000. हे म्हणजे एका एकराला किती लागलं आता? 4 थैल्या तर 3 पोते देतो, म्हणजे कमी देतो. लहान पराठी आहे तर आणि मग नंतर पूर्ण किती लागते खत तरी? 12-13 पोते लागते. मग 12,000 13,000चे पोतेच. हो वेगळी मोठी वेगळी निधन वेगळं. ते आमचं कर्जामध्ये काय करू बापू, दुकान चालू आहे आमचं. दुकान चालू आहे. पोटासाठी तर काय म्हणजे पेरावं लागते म्हणून पेरताय. हा, दुकान सगळे चालू आहे. पेरतं म्हणून आपण पेरतो. ठीक आहे. तुमच्या भेटासाठी तर आम्ही थांबलोय. बरं आहे, तुम्ही जवळ काम करताय. मग माणसाने आले कुठं तुम्हाला पाहण्यासाठी. हा येतो म्हणे भेट करून. बरं बरं. ये. आशीर्वाद द्या. नको नको नको. हो, 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 चालू आहे.